धर्मवीर नगरमध्ये इमारत क्रमांक 15 मध्ये राहणारे रवी रेड्डी यांना मारून टाकण्याच्या हेतूने त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। रवी रेड्डी हे सदर सोसायटीच्या मेंटेनन्सचा चार्ज घेऊन सॅट्रिक यांनी सर्व सदस्यांची फसवणूक केली होती। हा फसवणुकीचा घोटाळा रवी रेड्डी यांनी बाहेर काढला होता। त्यामुळे सॅट्रिक यांची चेअरमन पदावरून हकलपट्टी देखील करण्यात आलेली होती। त्याचा राग मनामध्ये ठेवून शिवसेनेचे उपशहर प्रमुख असलेले सॅट्रिक आयझॅक यांनी त्यांच्यावरती 2 मुलांनी मिळून त्यांना मारण्याचा कट देखील रचलेला होता। त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला। त्यामुळे त्यांचा लहान मुलगा तब्बल 2 वर्ष आणि 8 महिने तुरुंगात होता। तक्रारदार रवी रेड्डी यांच्यावरती दबाव आणण्याकरिता त्याला अब्रू नुकसानीचा 85 लाखाचा दावा दाखल करण्याची नोटीस उपशहर प्रमुख असलेले शिवसेनेचे सॅट्रिक यांच्याकडून देण्यात आलेली होती। तर अशा कोणत्याही दबावाला न घाबरता हल्लेखोरांना शिक्षा व्हावी अशी मागणी आता सोसायटीमधील सदस्यांनी केलेली आहे। संपूर्ण सोसायटीमधील रहिवासी सदस्य एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी रवी रेड्डी यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। शिवाय त्यांच्यावरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना शिक्षा व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। सर्व 12 वर्ष हिशोबाच्या वादामुळे झालेलं आहे। जे झाले ते 12 वर्ष सॅट्रिक आणि त्यांची मुलं जे हँडल करत होते त्यानंतर आम्ही हिशोब मागितल्यामुळे एक तर त्यांनी कमिटी आम्ही सांभाळणार नाही, तुम्ही लोकांनीच सांभाळा आणि सगळे लेडीज आम्ही सांभाळत होतो। त्याच्यामध्ये मग जेंट्स म्हणून कोणी हवं होतं तर रवी भैयांना त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्यानंतर मग त्याच्यानंतर ते असे प्रॉब्लेम स्टार्ट झाले। म्हणजे त्यांना मारलं, ते कॅमेरामध्ये बघून मारणं, हे सगळं केले। त्याच्यानंतरही ते कंटिन्यू आम्हाला म्हणजे त्रास देतात, कमिटीमध्ये पण त्रास देत आहेत। प्रत्येक चुकीचं काही पण झालं तर लगेच कंप्लेंट घेतात आणि सोसायटी रजिस्टर नसल्यामुळे ते कंप्लेंट पण आमची रजिस्टर होत नाहीये। ते बोलतात नाही सोसायटीचा मॅटर आहे, तुम्ही दुसरीकडे कुठे पण कंप्लेंट करा। पोलीसवाले कंप्लेंट घेत नाही, हा ठीक आहे तो मॅटर आपण समजून शांत करा। हे प्रत्येक वेळेला असं होत राहतं। दर टायमाला त्यांच्या गोष्टी आम्ही पोलीस पर्यंत या कुठे कोणाकडे पण येतो तर नाही तुमची सोसायटी रजिस्टर नाहीये, नाही होणार करून एकनाथ शिंदे सर ते आम्हाला हेल्प करावे, कारण त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत। तर ते आम्हाला ते लाडकी बहिणीसारखे जे बहीण आहे म्हणून जे अमाऊंट देतात त्यापेक्षा त्यांनी आम्हाला सेफ आहे आम्ही इकडे असं पक्षाचा पदाधिकारी आहे, तो शहर अध्यक्ष तुमच्याच पक्षाचा आहे, प्लीज आमची मदत करा। आणि आमचे ऑफिस सांभाळतायत तर त्याच्यावरून आमच्यांना पण त्रास देतात। उद्या काय कमी जास्त झाले तर जिम्मेदार ते राहतील। आम्ही सर्व लेडीज मध्ये ते बसलेले असतात, खजिनदार आहे, सर्व लेडीज आम्ही घर सांभाळून जॉब सांभाळून आणि सोसायटी सांभाळतोय आम्ही। तर आम्हाला तुम्ही पण थोडंसं मदत करा। एकनाथ शिंदे साहेबांना हीच माझी रिक्वेस्ट आहे।